नमस्कार सगळ्यांना, परत एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं। आज आपण आहोत कोपर रोडला एका मठात आणि या मठाचं वैशिष्ट्य असं आहे की हे 1982ला हे मठ बांधलेलं आहे आणि मोरे दादा यांच्या हातून याचं उद्घाटन झालेलं आहे। त्यामुळे बघूया आपण हे मठ कसं आहे स्वामींचं। आणि हे मठ सांगायचं गेलं तर हे कोपर रोडला अपूर्वा हॉस्पिटलच्या मागे आहे। त्यामुळे जर कोणाला यायचं असेल, ज्यांना माहीत नाही त्यांनी ॲड्रेस म्हणजे समजू शकता। अपूर्वा हॉस्पिटलच्या मागे कोपर रोडला कोपर केंद्र म्हणून हे स्वामी मठ आहे। चला आपण बघूया। सो आता नुकतंच स्वामींची आरती झालेली आहे। इथे मार्गदर्शन चाललेलं आहे। ज्यांना अडलेली कामं वगैरे असतात, जी झालेली नसतात, ते हे दादा त्यांना मार्गदर्शन करतात। स्वामींची लीला पण काय सांगायची। तीनदा माझं येणं इथे राहून गेलं, कारण का मला अनुभव घ्यायचे होते। मी गेल्या रविवारी आलेली, तेव्हापासून माझं चाललेलं इकडे यायचं आहे, अनुभव घ्यायचे, पण शक्यच झालं नाही। मला काहीतरी अडचण आली किंवा जे सांगणार होते त्यांना काहीतरी असं हे झालंच। पण स्वामी कृपेने मी सांगणार नाही, आपण त्यांच्याकडनं ऐकूया की कसं हे जुळलं। हे आपलं स्वामी भक्तांचं हे बोलणं, हे अनुभव शेअर करणं कसं जुळलं, आपण त्यांच्याकडनं ऐकूया, तुम्हाला नक्की आवडेल। आता बघा, आजचाच अनुभव आहे। आज मी सोमवारी ते ताई आलेल्या रविवारी, मी बोलले सोमवारी मी अनुभव देईन। मी अगदी तयारी वगैरे करून आलेली, सगळं म्हणजे सांगणार, आणि त्याने आल्याच नाही। आणि आज बघा अनुभवाने, म्हणजे मी येणारच नव्हती मठामध्ये, ते एका मुलाने मला 8 वाजता फोन केला, काकी मला प्रश्न उत्तर विचारायचे, तुम्ही या। म्हटलं ठीक आहे। मी आपली अशी साडी गुंडाळली आणि आली। बघा नेमकी ताई आली, म्हणजे अगदी 2 मिनिटाचा अनुभव मला एवढा मोठा की मी रोज 2 टाइम येते, पण स्वामींनी मला अनुभव सांगायची होती म्हणून मी आली, नाही तर मी आज येणारच नव्हती। श्री स्वामी। आणि आपण ते बोलतोच ना की मी मगाशी पण बोलली की स्वामींना ज्यांना करायचं ते त्यांच्याकडनंच करून घेतात सेवा। कारण मी त्या दिवशी म्हणाली मी सांगणार, कारण मला खूप मोठे अनुभव आहे ना, ती माझी इच्छा होती सांगायची, पण मग मी आज बोलले नको आज जायला, म्हणून मी असं येणार नव्हती, बाहेर गेलेली। पण त्या मुलाने मला 8 वाजता फोन केला, का आता हे व्हायचं होतं, माझे अनुभव सांगायचे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे ते, कारण खूप म्हणजे सांगण्यासारखे मला त्यावेळेस आठवलं ना की अजून रडायला येतं की माझ्या बहिणीची लहान मुलं असताना तिचं कसं झालं असतं। पण महाराजांनी करून घेतलं। महाराज आहे आणि येत तर आहेत। आणि अजून एक सांगते, ज्या केंद्रात आमच्यासोबत मुली यायच्या त्यांची खूप कामं झाली, म्हणजे नोकऱ्या लागल्या, त्या आता येत नाही, पण आपण त्यांना जबरदस्ती करू शकतो। महाराजांची सेवा सोडू नका। मी महाराजांना एकच होते, माझ्या हातपाय चांगले तेव्हा मी मरेपर्यंत तुमची सेवा करेन, बस बाकी काही नको आहे मला। मला जेवढ्या याचं तुम्ही पार केलंय तसंच आता मला व्यवस्थित करावं। नुकतंच आता आपण स्वामींचं दर्शन घेतलंय, आता अनुभव आपण बघूया। मी आज इथे 28 वर्ष झाले राहते, पण मला कधी स्वामींकडे येऊशी वाटलं नव्हतं। पण लॉकडाऊनमध्ये अगदी कोणी सेवेला नव्हते, जे जुने सेवेकरी कोणी येत नव्हते, तर आम्ही 4 जणी बहिणी येत होतो। आणि मला कमी याच्यामध्ये अगदी 2 महिन्यामध्ये मला इतके त्यांनी 2 अनुभव दिले की मला खूप तेव्हापासून असं वाटतं की स्वामींची सोडूच नाही। मी 2ही टाईम आरतीला येते। माझा पहिला अनुभव आहे की मला पहिला नैवेद्य भेटला गणपतीच्या दिवशी। त्या दिवशी आम्ही नैवेद्य वगैरे दाखवलं, मुलगा आणि मी माझ्या बहिणीकडे जाते कल्याणला,
आणि अचानकच माझ्या गाडीला पेटल्यामुळं मुलाने गाडी उभी केली आणि डिक्की खोलली. तर खूप जोराचं असं आग आली. तर माझे ते नैवेद्य वगैरे नेलेलं सगळं पडलं पिशव्या. आणि नंतर मग तिकडे बाजूला मटणचं दुकान होतं, म्हणजे स्वामीच मला धावून आले. त्यांनी ते मटणावाल्याने उठले आणि सगळं पाणी मारलं. मग आमची गाडी भिजली. म्हणजे तो पहिला माझा फर्स्ट आणि पहिलाच नैवेद्य मोठा होता. आणि मी पहिल्यांदाच स्वामींकडे म्हणजे लॉकडाऊनमध्ये येत होती, म्हणजे बंद असून आम्ही 24 भगिनी येत होत्या. आज एवढ्या होत्या 50-100 बायका, पण त्यातून कोणी येत नव्हत्या का कोरोना होईल कोरोना. आणि मी कधी येत पण नव्हते स्वामींकडे. मला मी बोलायची काय बाजूवालीला तुम्ही काय जाता उगा वेळ जातो. पण मला अगदी कमी याच्यात स्वामींनी मला पावती दिली की मला तो मोठा अनुभव, माझ्या मुलाला मला वाचव. आणि सेकंड अनुभव तेव्हाच लगेच 8 दिवसांनी माझे छोटे मेवणे 5 नंबरचे तिच्या मिस्टरांना पॅरेलिसचा अटॅक आला. मग मी असेच आरतीच्या वेळेस आले तर आई होत्या. आईला म्हटलं आई मी आज काय येत नाही, माझ्या मेवण्यांना असं झालं पॅरेलिस. मग त्यांनी मला विभूती दिली आणि मुली जा. मग माझी मेवणे तिकडे 15 दिवस दवाखान्यात होते. माझी बहीण छोटी असल्यामुळे तिचे लहान मुलं, म्हटलं मी दवाखान्यात आहे. माझा मेवणा मी एवढ्या कोरोनामध्ये 15 दिवस हॉस्पिटलला असून स्वामींनी म्हणजे आम्हाला दोघांनाही काय केलं नाही. आणि अगदी म्हणजे तिथे बाजूला सियाचं मंदिर होतं काय साईबाबा मंदिर, पण मी जे आईने जप आणि मला ते दिलेलं आरतीचं वगैरे मी तिकडे बोलायची, फक्त डोळ्यासमोर स्वामी ठेवायची आणि मृत्यू होती त्या साईबाबाची. पण मी स्वामींना तिथे ठेवून सेवा करत होती. माझ्या मेवण्यालाही कोरोना झाला नाही, मला नाही. आणि एवढी माझे 2 पावत्या अगदी स्वामींनी माझ्या मनापासून केल्या. आणि माझ्या मुलाला की आमच्या कुठल्याही कुटुंबाला, माझ्या बहिणी भावात कोणालाही कोरोना झाला नाही. ह्या 2 मला अनुभव खूप आले. कारण कमी वेळात आई पण मला म्हणजे तू एवढी सेवा केलीस की ज्या जुन्या सेवेकऱ्या आज 30-40 वर्षाच्या त्या बोलायच्या नको कोरोना होईल, त्या लोक पण आम्हाला फोन करून सांगायचं जाऊ नका सोसायटी. आम्ही घाबरलो ना, आपण नाही गेलो तर स्वामींना जेव कोण घालत. आम्ही 4 जणी होतो ना, वाटून घेतलेलं. आज 2-2 नैवेद्य आम्ही आणायचो. पण आम्ही जुन्या सेवेकऱ्यांना नाव नाही ठेवत, त्या पण स्वतःला जपत होत्या. पण आपण नाही गेलो तर त्यांना कोण देणार. आपण आपल्या घरच्यांना उपाशी ठेवलं का नाही, त्यांच्यासाठी रांगेमध्ये जाऊन आपण आणायचो ना कोरोना काळामध्ये. पण स्वामींना का नाही, पोलीस पण आम्हाला बोलायचे, सोसायटी पण आमची कुलूप लावायची. आम्ही त्यांना सांगितलं असं असं कोणी नाही, आम्ही जाऊ. म्हणून मी माझी बाजूवाले मी आणि अजून 2 सेवेकरी असे 4 जणीच आम्ही पूर्ण 2 महिने आम्ही सेवा केली. कोरोना कमी झाला तेव्हा जुने सेवेकरी आले. मला जुने सेवेकऱ्यांना नाव नाही ठेवतं, पण तुम्हाला अनुभव येऊ नाही येऊ, पण तुम्ही सेवेकरी होते, बघायचं होतं ना येऊन एकदा. आम्हाला फोन करून सांगायचे की नका तुम्ही जाऊ नका सोसायटी ओरडेल. आम्ही हिंमत सोडली ना, आम्ही सेवा केली. आणि आज मला स्वामींनी 2 पावत्या एवढ्या दिल्या की माझा मेवणाही चांगला झाला आणि मी आणि माझ्या मुलाचा ते अपघात पण वाचला. आता फक्त मी आपली येते, मी स्वामींना सांगितलं मला येण्याची फक्त शक्ती ठेवा, 2 टाईम आरत्यांना बघणार. बोलता बोलता त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं, माझ्याही डोळ्यात पाणी आलं. कारण का स्वामींची लीलाच अशी आहे की आपण जेवढं बोलू तेवढं कमी आहे. आणि खूप छान वाटतं ऐकायला. आणि म्हणून मी तुमच्यासोबत मला ते शेअर करायलाही खूप छान वाटतं. आणि स्वामींची अजून एक कृपा म्हणजे मला अजून एक अनुभव ऐकायला मिळतो आणि जो तुमच्यासोबत शेअर करायला मिळतो आहे. सुगंधा पाटील, कोपररोड, डोंबिवली बोलत आहे. माझा मी अनुभव शेअर करतो. माझं म्हणजे आता शिकायचं होतं, आम्हाला दुसरं नवीन घर यायचं. तर ते म्हणजे बघून जायचं गिऱ्हाईकाचं, कोणी परत यायचंच नाही. मग स्वामींना सगळं घातलं, 1.25 लाख ते स्वामीचं आपण जॉब करू आणि मग सुरुवात केली जॉब करायला. 16 दिवसात मला 1.25 लाख जॉब पूर्ण झाला. आणि त्याच दिवशी म्हणजे जे गिऱ्हाईक आलं ना आम्हाला, त्याचं त्या घराचं तेव्हाच कन्फर्म झालं. अरे वा. म्हणजे 16 दिवसात मला 1.25 लाख जॉब पूर्ण झाला. म्हणजे तुम्ही असं कंटिन्यू बसून केलेलं की आपलं चालता बोलता जे आपण हां बसूनच केलं, चालता बोलता नाही. अरे वा. पूर्ण मी म्हणजे जवळजवळ एका वेळेला 60-65 माळे, कधी 55 माळे असं म्हणजे मी ते लिहून ठेवायचे. करत होते लिहून ठेवायचे की दिला म्हणजे 16 दिवसात जास्त झालं होतं. पण 1.25 लाख हां, ते कधी दुपारी कधी रात्री म्हणजे जसं वेळ मिळेल तसं करायचं. 1 तासात पूर्ण माझा 55 माळे करतात. हो. सकाळी कधी दुपारी बसायचं, कधी रात्री बसायचं. तर मग म्हणजे मला ताईने सांगितलं तुम्ही
स्वामींनी सगळं झालं काहीतरी आणि प्रसादाने, पण काही म्हणतात असं प्रसादाने काय हे होत नाही, सेवेचं काहीतरी हो हो मी असं ऐकलं होतं कमी असं करेन स्वामींची सेवा, तर मला ते असं करेल माझ्या मनात आलं, मी केलं, नारळ ठेवला स्वामींना आणि जप सुरू केलं 1.25 आणि आपले स्वामीच बोलतात की मला असं काही नको आहे, फक्त तुमची भक्ती पाहिजे, तुमची श्रद्धा पाहिजे. मला काय प्रसाद हे आणून काय हे होत नाही. हो तुमची श्रद्धा पाहिजे माझ्यावर. हो आणि स्वामी आपले तसे आहेच दयाळू. तुम्ही मनापासून हाक मारली तर नक्कीच ते आपल्या धावेला येतात. खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. दुसरं सांगू? हो हो सांगा ना. हे माझं नातू आहे ना, हो 6 वर्षाचा आहे तो. त्याला म्हणजे कारण नसताना मी 15 दिवस 20 दिवस असं ताप अचानक असं यायचं. तुला असं काय होतं, काहीच नाही, आणि ताप नसतं, 2-3 दिवस सर्दी, सारखं आजारी पडायचं. मग मी स्वामींना हे केलं, तेव्हा पण नारळ ठेवला. म्हटलं मी 7 गुरुच्या दत्ताचं पारायण करेल स्वामी याला, म्हणजे बरं वाटतं. तर माझे झाले 4 पारायणं झाले तर माझे. ओके. 2 पारायणानंतर म्हणजे त्याला ताप आलाच नाही कधी. आला तरी म्हणजे थोडासा दिवस असंच राहायचं, म्हणजे त्याला 4-4-5 दिवस ताप राहायचा. खूप बापरे. मी स्वामींना 7 पारायण करते गुरुच्या दत्ताची, त्याला बरं वाटतं. अरे वा. पारायणानंतर त्याला म्हणजे आला नाही ताप असं, गुण आला म्हणजे लगेच. गुण आला लगेच. 4 झालेत माझे, कारण सुनेची पिरियड वगैरे असते तर मग हे होतं ना. हो महिन्यात हो. त्याच्यामुळे ते 4 झालेत पूर्ण. आता आम्ही इथे मठाच्या पेढीमध्ये हे घेतलं, फ्लॅट घेतले. ओके. हां स्वामी. वाव. ती पण इच्छा होती माझी खूप. हो. स्वामींनी पूर्ण केली. म्हणजे बरोबर स्वामींच्या दरबारातच आपण राहतो असं झालं ते. खूपच छान. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. मी आता गेल्या महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमाला गेले. तर 3 दिवस झाले. मी जाताना माझी नात चांगली होती आणि जाऊन 3 दिवस झाले आणि त्या मुलीला ॲडमिट केलं. तिथे काही ताप यायचं तर उतरत नाही, म्हणून मला 3 दिवसाच्या नंतर माझ्या मुलीने मला सांगितलं की मम्मी कृतिका ॲडमिट. तर मी बसमध्ये चालू होती बस आणि भर रस्त्यामध्ये, आणि मी मोठ्याने ओरडले बसमध्ये, स्वामी तुम्ही कुठे आहे? माझी नात आज ॲडमिट आहे, तुला बरं करा. स्वामी त्या गाडीच्या समोर रस्त्यामध्ये उभे, एक हात कमरेवर आणि एक हात असा, आणि एवढी फास्ट गाडी होती ती, तरी पण स्वामी असा आशीर्वाद दिला. आणि मी माझ्या सुनेला सांगितलं उतरून गेली की त्या मुलीच्या डाव्या हातावर गाडीवर 3 मोठं ठेव, आम्ही सगळे इकडे मंत्र जाप करतो. पूर्ण बसमधले लोकांनी सगळ्यांनी मंत्र जाप चालू केलं. मंत्र जाप चालू असताना आणि स्वामी असे दिसायचे मला. तर मी नातीला व्हिडिओ कॉल केला मला, की बघ तुझी नात. तर मला काय म्हणते, आई तू रडू नको, मी आता बरी आहे, तू रडू नको, तू लवकर ये, मला बरं वाटलं. आता मी ना गेल्या नाही तर परवा मी घरी जाईल, तू रडू नको, तू लवकर या. माझी नात मला बोलायची आणि माझ्या डोळ्यातून पाणी काय असं थांबत नव्हतं की स्वामी तुम्ही माझ्या नातीला, मला काही नको तुझ्याकडून, मला धन दौलत तुमचं काही नको, फक्त माझ्या नातीला बरं काय. स्वामी माझे ते ऐकलं आणि स्वामींनी केलं. दुसरं म्हणजे माझ्या मुलीला घर सोडून गेला होता, त्याच्या वडील गेले तर मुलगा, तर त्याच्या येण्यासाठी तो स्वामीला सकाळ घातला की स्वामी तो कुठे असू नये, सुखी असू नये, तर तो जेव्हा त्याला यायचं असेल तेव्हा तो येईल. मी काय त्याला बोलवणार, त्याला यायचं पण तो आला. पण स्वामी ते माझी इच्छा आणि असंच आमच्या पाठीशी राहून मला काही नको, तुम्ही सगळं काय मला दिलं, पण काही नको तुमच्याकडून, फक्त आशीर्वाद द्या. आणि आमच्या पाठीशी घरामध्ये कोणत्या व्यक्ती असले मला असा भास होतो, माझ्या बाजूला कोणतरी उभं आहे, चालताना पण मला वाटतं की माझ्या समोर कोणतरी चालते, एकटीच घरामध्ये असते. म्हणजे स्वामींचा भास आपल्याला होत राहतो की आपल्या सोबत आहेत ते.
मग भास होतो पाठीमागे आलेलं आणि काय त्यांना निवेदन दाखवताना असे ते असे वाटतात की आता स्वामी आहे. पण मला भास होतो घरामध्ये पण की माझ्या बाजूला पाठीमागे कोणीतरी आहे. पण मी आपली झोपताना आपली त्यांची प्रार्थना काय दिवसभर झाले की चुकी मागते काय चुकलं असं माफ करा असं मी सर्व स्वामींना सांगून झोपते. तेव्हा मला ना तिथे असं जसं आहेत माझ्याजवळ काय आजारी जरी काय असं दुखायला लागलं स्वामी मला याच्यातून बरं करा, माझे हात काय चांगले ठेवा, काय नको तुम्ही सगळं बरं करा मला काय सगळं काही काय करायचं तुम्ही तुमचंच आहे सगळं तुमचं घर पण तुमचं पैसाही तुमचं आणि तुम्ही चल म्हणलं का आम्ही चालतो सगळं तुमचं आहे. मला काही नको फक्त आशीर्वाद द्या आणि पाठीशी थँक्यू. नमस्कार. आपल्यासोबत प्रदीप दादा आहेत आणि ते त्यांचा एक स्वामी अनुभव जे काही आहे स्वामी अनुभव आपल्यासोबत आता शेअर करणार आहेत. आपण त्यांचा अनुभव ऐकूया, स्वामींच्या लीला ऐकूया, जेणेकरून आपल्याला खूप छान वाटतं. मोस्टली म्हणजे कसं आहे म्हणजे स्वामीबद्दल ऐकायला गेलं ना आपल्याला वेळ कमी पडतो पण आपलं मन भरत नाही असं येते. त्यामुळे चला आपण ऐकूया त्यांचा अनुभव. माझं नाव प्रदीप परशुराम काळगावकर. मी कोपर रोड स्वामी समर्थ सेवा केंद्रात काम करत असतो. मी असंच आम्ही सगळी फॅमिली मिळून आम्ही गाणगापूरला गेलो. अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर असं आम्ही ट्रिप काढली होती आम्ही स्वतःहून. तर तिथे मी गाणगापूरला गेलो. तर तिथे मी आमचे आपल्या मार्गातील रोजचे कार्यक्रम करायचे असतात. ते करत असताना दत्तधाम आपल्या गाणगापूरच्या मंदिरात बसलो होतो आणि बसलं असताना तिथे वाचन केलं माझ्या नित्य सेवेचं. तर मला असं अनुभवलं की आमचं वाचन पूर्ण होत आलं होतं आणि मागेही आमच्या गाय उभी राहिली. माझी बहीण पण होती आणि मी पण होतो. तर त्याप्रमाणे मला इतकं बरं वाटलं सांगून. कारण ज्या ठिकाणी मी बसलो होतो त्या ठिकाणी मला हा अनुभव मिळाला. खरोखर धन्य झालं. ही स्वामींची दिलं श्री स्वामीची. थँक्यू. खरंच स्वामी आहेत, स्वामी होते, स्वामी आहेत, स्वामी राहणार आणि कायम असणार. आपल्याला फक्त एवढंच आहे की आपल्याला त्यांची साथ सोडायची नाही आहे. क्षणाक्षणाला पदोपदीला तुम्हाला स्वामी अनुभव येतील. महाराजांचं एक आहे, ज्यांच्याकडनं सेवा करून घ्यायची असेल ना त्यांच्याकडूनच ते करून घेतात. आणि हे खूप आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की माझ्याकडनं ही खूप छान स्वामी सेवा होते आहे. इवन मला आता बोलतानाही थोडं असं भरून येते पण स्वामींबद्दल जेवढं बोलू तेवढं खूप कमी आहे. आणि स्वामींची इच्छा असेल तर नक्की माझाही अनुभव तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ.